गणपती बाप्पा मोरया. तर ही कथा आहे गणेश पुराणातील. एकदा काय होतं, अचानक सृष्टी नष्ट होते. अशा वेळेला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना कळत नाही आता ह्यावर काय उपाय केला पाहिजे. म्हणून हे तिघही पाताळ लोकात जाऊन तपस्या करतात. तपस्या करून देखील ही काही फायदा होत नाही. मग ते थकून पृथ्वीवरती फिरायला लागतात आणि तिथे त्यांना एक पाण्याचा जलाशय भेटतो, दिसतो आणि त्या जलाशयामध्ये अचानक त्यांना हजार सूर्य दिसतील इतका तेजस्वी प्रकाश दिसू लागतात. खूप कॉन्सन्ट्रेट करून बघितल्यावर त्यांना कळलं की हा तर गणपती बाप्पा आहे. त्या गणपती बाप्पा ची ते स्तुती करतात आणि स्तुतीला प्रसन्न होऊन गणपती बाप्पा त्या ब्रह्मा विष्णू महेशला बोलतात की बोला तुम्हाला काय वर पाहिजे. अशा वेळेला हे तिघही म्हणतात की ह्या परिस्थितीत आम्हाला कळत नाही आहे की आम्हाला काय हवं आहे. तुम्ही विचार करा आणि आम्हाला कार्य द्या. तेव्हा गणपती बाप्पा ब्रह्मदेवाला निर्मितीचं कार्य सोपवतात. तर गणपती बाप्पा विष्णू देवाला सृष्टीचं पालन करण्याचं कार्य सोपवतात. गणपती बाप्पा शिवजींवर नष्ट करण्याचं कार्य सोपवतात. त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांनी देखील गणपती बाप्पाला विचारलं की कोणते कार्य योग्य आहे. तर आपण देखील गणपती बाप्पाला विचारू शकतो की आम्ही कोणते कार्य करू, आम्ही कोणते कार्य करण्यासाठी या पृथ्वीवर आलो आहोत ते आम्हाला सांगा, त्याचं मार्गदर्शन करा. कोणतं लाईफ पर्पज योग्य आहे, तर देव तुम्हाला उत्तम कार्य तुमच्यावर सोपवू शकतो. थँक्यू.